हॅलो एव्हरीवन, आय एम ऋतिका. वेलकम टू माय नेक्स्ट व्हिडिओ. हे आहेत माझे मामा म्हणजे माझे सासरे. ते एक योग शिक्षक आहेत. ते शिवायला काही कारणास्तव ओरडत होते. त्याचे एक्सप्रेशन खूप छान असतात. तो तिरक्या डोळ्याने कसे बघतो पहा. आम्हा सर्वांना खूप हसायला येतं. ते पुढे रागवतानाही कसे बघतो बघा. खूप नखरेबाज आहे तो. थोड्या वेळाने मामा हसायला लागल्यानंतर आपणच हसू लागला. आज ठरला होता पावभाजी करायचा बेत. पावभाजी करायची मी तयारी चालू केली. या सर्व भाज्या मी चिरून घेतल्या. प्रथम कुकरमध्ये थोडं तेल घातलं. त्यामध्ये कढीपत्ता, मोहरी, जिरे, कांदा, टोमॅटो आणि सर्व भाज्या कुकरमध्ये घालून चांगले तेलात भाजून घेतले. नंतर त्यामध्ये हळद, चटणी, मीठ घालून हलवून घेतलं. नंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी ओतून झाकण लावून 3-4 शिट्ट्या काढून घेतल्या. तोपर्यंत आमच्या अहोंची यायची वेळ झाली. शिवाचे बाबा येतात सो त्यांच्याकडे धावत गेला. शिवाय बाबा कधी घरी येतील याची खूप वाट बघत असतो. ही आमची जिजा म्हणजे जिज्ञाची मोठी बहीण. ही काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करत असते. हा बघा शिवाय खूप धडपडी आहे. हे आहेत जिज्ञाचे पप्पा. तिला खेळवत आहे. आणि हा त्यांचा मामा. माझी चालली होती पावभाजीची पुढची प्रोसेस. पाव तेलात किंवा तुपात चांगले खरपूस भाजून घेतले. ही पहा स्पायसी पावभाजी तयार आहे. जिजाला ही पावभाजी खूप आवडली. माझा शिवाय तर तो त्याच्या हातानेच जेवण करतो. मला ही पावभाजी खूप आवडते. आमच्या अहोंना आजची पावभाजी खूप आवडली. थोड्या वेळाने शिवायला मी झोपायला नेले. आय होप यू एन्जॉय वॉचिंग. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटवरून मला कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.